सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघू द किडनीज, ज्याला आपण आयुर्वेदमध्ये वृक्क म्हणतो. तर याची क्वांटिटी जी 2 इन नंबर आहे आणि प्लेस कुठे ऑन इच साईड ऑफ द वर्टिब्रल कॉलम. तर हा आपला इथे वर्टिब्रल कॉलम आहे, तर याच्यात बोथ साईडला किडनी प्रेझेंट आहे आपली. त्याच्यानंतर त्याची पोझिशन बघू तर आता आपण 9 रिजन्स बघितले होते. त्याच्यामधलं इपिगॅस्ट्रिक, हायपोकॉन्ड्रिक आणि लंबर आणि अंबलिकल या रिजन्समध्ये किडनी प्लेस्ड असते. त्याच्यानंतर ती बीन शेप आहे, त्याच्यामुळे एक सरफेस त्याची थोडीशी कॉन्केव्ह राहते आणि एक कॉन्व्हेक्स असते. त्याच्यानंतर डायमेन्शन्स बघू तर 11 सेंटीमीटर लेंथ, 6 सेंटीमीटर ब्रेथ आणि 3 सेंटीमीटर थिक, हे असे जवळपास आहे. तर इथं आपण 11च्या जागी जर अप्रॉक्स 12 सेंटीमीटर कॅल्क्युलेट केलं तर त्याचे हाफ आणि त्याचे हाफ अशा सिक्वेन्सने आपले डायमेन्शन्स लक्षात राहतील. आणि हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की लेफ्ट किडनी जी आहे ती लिटिल लॉंगर आणि नॅरोअर दॅन द राईट किडनी आहे. त्याच्यानंतर वेट सांगितलं आहे 150 ग्राम्स इन मेल आणि 135 ग्राम्स इन फिमेल्स. आणि हे कलर काय, रेडिश ब्राऊन इन कलर आहे. आता याची उत्पत्ती बघू. हा उत्पत्तीचा श्लोक आपल्याला स्पॉटिंगमध्ये येतो. तर रक्तमेद प्रसादद वृक्क हा उत्पत्तीचा श्लोक आहे त्याच्या. आणि वृक्क हे मातृजवळ आहे, तर मातेपासून भेटतं आपल्याला. आणि मेदोह स्त्रोतसाचे मूलस्थान आहे. मेदोह हे दे तयोर्मूलम कटिवृक्कौच, हा त्याचा श्लोक आहे. त्याच्यानंतर आपण बघू लोकेशन. तर किडनी जी ती एक्सटेंड होते अप्पर बॉर्डर ऑफ 12 थोरॅसिक वर्टिब्रे टू द सेंटर ऑफ 3rd लंबार वर्टिब्रेपर्यंत. कुठून एक्सटेंड होते तर अप्पर बॉर्डर ऑफ T12 ते सेंटर ऑफ द बॉडी ऑफ 3rd लंबार 3rd वर्टिब्रापर्यंत ही त्याची पोझिशन आहे. आणि जी राईट किडनी आहे ती प्लेस्ड केलेली आहे स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट किडनी. त्याच्यानंतर लेफ्ट किडनी जी आहे ती नियरर टू द मीडियन प्लेन आहे दॅन द राईट किडनी. म्हणजे लेफ्ट किडनी जी आहे ती व्हर्टिब्रल कॉलमपासून जो मीडियन प्लेन जातो त्याच्यात थोडंसं जवळ आहे. त्याच्यानंतर आपण इंट्रोडक्शन बघू. तर किडनी आर अ पेअर ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन सिच्युएट ऑन द पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉल. तर किडनी ही जी आपली ती बॅक साईडला प्रेझेंट असते ॲब्डोमिनल वॉलच्या, म्हणून ती पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉलला प्रेझेंट आहे. 1 on each side of vertebral column behind the peritoneum. They remove the waste product of the metabolism, excess water, salt from the blood, maintain the pH of the blood. तर किडनी जी ती एक्सक्रिटरी फंक्शन वर्क करते, त्याच्यामुळे काय काय करेल ती, तर बॉडीचा मेटाबॉलिझममध्ये वर्क करेल, एक्सेस वॉटर सॉल्ट फ्रॉम ब्लड रिमूव्ह करेल आणि मेंटेन करणार pHला. त्याच्यानंतर किडनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेनेस विच इज हॅव द ऑब्जेक्टिव्ह रिनल. आपण बघतो रिनल कॅलिक्युला आहे, स्टोन्सला म्हणतो तशा प्रकारचं. नंतर किडनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज नेफ्रॉस विच ऑल्सो हॅव द ऑब्जेक्टिव्ह टर्न नेफ्रॉन. तर किडनीच्या फंक्शनल युनिटला आपण नेफ्रॉन म्हणतो. त्याच्यानंतर आता आपण एक्सटर्नल फीचर्स बघू. तर एक्सटर्नल फीचर्समध्ये काय आहे, तर किडनीला 2 पोल्स आहे, 2 बॉर्डर आणि 2 सरफेसेस. तर आता बघितलं, आता हा अप्पर पोल आहे, हा लोअर पोल, अप्पर पोल लोअर पोल. त्याच्यानंतर ही समोरची अँटेरियर सरफेस, याच्या बॅक साईडला पोस्टेरियर सरफेस आणि 2 बॉर्डर्स प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर पहिल्या आधी पोल्स बघतो. अप्पर पोल इज ब्रॉड अँड इट इज क्लोज इन अटॅच विथ द सुप्रारिनल ग्लँड. तर प्रत्येक किडनीच्या वरती जी आहे ती अप्पर पोलला सुप्रारिनल ग्लँड प्रेझेंट आहे करस्पॉन्डिंग. त्याच्यानंतर लोअर पोल जो आहे तो पॉइंटेड आहे. त्याच्यानंतर बॉर्डर्स बघू आपण. ते लॅटरल बॉर्डर आणि तर त्याच्यामध्ये 2 बॉर्डर्स येतात. सगळ्यात आधीची ही लॅटरल बॉर्डर जी आउटसाईडला प्रेझेंट आहे आणि मिडल बॉर्डर. तर लॅटरल बॉर्डर जी ती कॉन्व्हेक्स आहे आणि मिडल बॉर्डर कॉन्केव्ह आहे. नंतर मिडल पार्ट ऑफ मिडल बॉर्डर शोज अ डिप्रेशन कॉल्ड हायलस. तर या ठिकाणी एक हायलस नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, ज्याच्यामुळे व्हेसल्स आणि नर्व्स जे ते पेनिट्रेट करतात, एंट्री घेतात किडनीमध्ये किंवा एक्झिट घेतात. 2 सरफेसेस आहेत. अँटेरियर सरफेसेस इरेग्युलर असल्याचे कारण काय आहे की त्याच्यामध्ये विसराचे इम्प्रेशन असतात. त्याच्यानंतर पोस्टेरियर सरफेस इज फ्लॅट, कारण ते डायरेक्टली अटॅच आहे पोस्टेरियर ॲब्डोमिनल वॉलला. आणि इट इज ऑफन डिफिकल्ट टू रिकग्नाइज अँटेरियर ऑर पोस्टेरियर सबसेट. कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये आपण अँटेरियर किंवा पोस्टेरियर ॲस्पेक्ट रिकग्नाइज नाही करू शकत, तर डिफिकल्ट जातं. तर हायलस काय आहे, सीन इन द हायलस. त्याच्यामध्ये आता VAP. तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे की हायलस लक्षात ठेवायसाठी सगळ्यात आधी रिनल वेन, त्याच्यानंतर रिनल आर्टरी आणि रिनल पेल्विस, हे 3 स्ट्रक्चर हायलममध्ये प्रेझेंट असतात. हायलम म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे वेसल्स आर्टरीज जे आहे ते एंटर करतात. त्याच्यानंतर आपण रिलेशन्सचा पार्ट बघू. तर आता आपण बघितलं कॉमन रिलेशन्स बघू की जे दोन्ही किडनीसाठी सेम आहेत. तर अप्पर पोलला काय आहे, सुप्रारिनल ग्लँड्स प्रेझेंट आहेत. हे सुप्रारिनल ग्लँड आहे.
हे अप्पर पोलला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लोअर पोलला इलियाक क्रेस्ट प्रेझेंट आहे, हिप बोनची. त्याच्यानंतर मेडियल साईडला युरेटर आणि सुप्रारेनल ग्लँडचा थोडासा पार्ट येतो, जो आपण इथं बघू शकतो, या डायग्राममध्ये दिसत आहे. आणि पोस्टेरियर साईडला डायफ्राम, साऊस मेजर मसल आणि ट्रान्सवर्सोस ॲब्डोमिनिस मसल्स. तर या 2 मसल्स आणि डायफ्राम हा पोस्टेरियर सरफेसला रिलेटेड आहे. त्याच्यानंतर राईट किडनीचे स्पेसिफिक काही रिलेशन्स आहे ते बघू, जसं राईट सुप्रारेनल ग्लँड, लिव्हर, पॅडिक फ्लेक्झर ऑफ कोलॉन, स्मॉल इंटेस्टाईन आणि सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनम. ड्युओडेनम सी शेप असतं, त्याच्यामुळे जो सेकंड पार्ट राहणार आहे हा पार्ट तो किडनीशी रिलेटेड असतो राईट साईडच्या. त्याच्यानंतर लेफ्ट सुप्रारेनल ग्लँड, स्प्लीन, स्टमक, पॅनक्रियाज, स्प्लिनिक फ्लेक्चर आणि डिसेंडिंग कोलॉनाइन जेजुनम, हे सगळे रिलेशन्स आहेत लेफ्ट किडनीचे स्पेसिफिक रिलेशन. त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये 3 पार्ट्स येतात. कोरोनल सेक्शन जर आपण घेतलं तर सगळ्यात आधी येतं रिनल कॉर्टेक्स, नंतर रिनल मेड्युला आणि रिनल सायनसेस. तर रिनल कॉर्टेक्स जो आहे तो आउटर साईडचा पार्ट आहे. मेड्युला जे इट इज अ मेडअप ऑफ 2 कॉनिकल मासेस कॉल्ड ॲज रिनल पिरॅमिड्स. तर पिरॅमिड शेप स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, त्याला आपण रिनल पिरॅमिड्स बनतो. हे पूर्ण आपण फिजिओलॉजीमध्ये बघू, ॲनाटॉमीमध्ये याचा काही एवढा उपयोग नाही आहे. त्याच्यानंतर रिनल सायनसेस काय आहे, तर त्याच्या स्पेस आहे दॅट एक्सटेंड्स फ्रॉम किडनीज टू फ्रॉम हायलस. तर जी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आपण त्याला रिनल सायनसेस म्हणतो. त्याच्यानंतर आर्टेरियल सप्लायमध्ये 1 रिनल आर्टरी ऑन ईच साईड प्रेझेंट आहे आणि रिनल वेनस ड्रेनेज होतं आणि रिनल प्लेक्ससने नर्व सप्लाय होतं, रिनल. त्याच्यानंतर आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर याचे मोस्ट कॉमन जे डिसीज असतात, नेफ्रायटिस म्हणजे जे इन्फ्लामेशन होतं किडनीमध्ये ते, पायलिओनेफ्रायटिस म्हणजे बॅक्टेरिया थ्रू जे आपलं इन्फ्लामेशन होतं किडनीचं त्याला, नंतर ट्युबरक्युलोसिस ऑफ किडनीमध्ये ट्युबरक्युलोसिस प्रेझेंट असणं किंवा रिनल स्टोन असणं, हे मोस्ट कॉमन आहे. नंतर रिनल ट्यूमर असू शकतात किडनीमध्ये किंवा रिनल ऑडेमा असू शकतो, स्वेलिंग होऊ शकते किडनीमध्ये. हायपर टेन्शन होतं, मिसफंक्शन होतं. त्याच्यानंतर रिनल फेल्युअर, किडनी फेल होते आणि पॉलिसिस्टिक किडनी. आता इथं आपण बघू, जेव्हा आपल्या किडनीमध्ये कॅन्सरस सेल फॉर्म होतात तेव्हा किडनी अशी स्पॉईल व्हायला रेडी होते आणि पॉलिसिस्टिक किडनीमध्ये अशा डिफरंट सिस्ट निर्माण होतात. त्याच्यानंतर किडनी फेल्युअरमध्ये काय होतं की त्याला आपण नेफ्रोस्क्लेरोसिस म्हणतो. तर किडनी जी फंक्शन करत नाही नॉर्मली, जे तिचे फंक्शन्स आहेत मेटाबॉलिझमचे ते. आणि इन द सर्जिकल एक्सपोजर ऑफ किडनी वेन द 12th rib इज absent or it is too short to felt in 11th rib may be taken as the 12th rib and thereby changes opening in the pleural cavity. तर प्ल्युरल कॅव्हिटीच्या वेळेस आपण किडनीचं जे ते मोस्टली बघत असतो की कोणत्या पोझिशनवरती आहे. जर 12th rib absent असली किंवा ते खूप छोटी असली तर आपण 11th ribला रिप्लेस करतो 12th ribच्या जागी. त्याच्यानंतर काय आहे की किडनी आर लायकली टू बी इंज्युअर्ड ड्यू टू द पेनिट्रेटिंग इंज्युरीज टू द लोअर थोरॅसिक केज. तर ते इंज्युअर्ड होऊ शकतं जेव्हा पेनिट्रेटिंग इंज्युरीज होतात तेव्हा किडनीला डॅमेज होऊ शकतो. त्याच्यानंतर इन केस ऑफ CRF क्रोनिक रिनल फेल्युअर डायलिसिस नीड्स टू बी डन. इट कॅन बी डन ॲज पेरिटोनियल डायलिसिस किंवा हिमोडायलिसिस. डायलिसिस आपण बघतो जेव्हा किडनीज फेल होतात तेव्हा आर्टिफिशियली ब्लड फिल्टर केलं जातं, जे आपल्या किडनीचं फंक्शन आहे ते प्रॉपरली होत नाही, त्यामुळे डायलिसिस मशीनची यूज आपण करतो. तर हा आपला किडनीचा पार्ट संपला. आता याच्यानंतर आपण दुसरा ऑर्गन बघू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.